तर मित्रांनो, माझ्या गावी ॲक्च्युली शेतीमध्ये गहू, तांदूळ, पुन्हा कुठे कुठे ऊस पिकवला जातो. मी तुम्हाला थोडं दाखवतो. तर हे बघा पाठीमागं अ, हे तुम्हाला दिसतंय ना. ॲक्च्युली ही सगळी शेती आहे ती फक्त थोडीशीच आहे आणि खूप मोठं गाव आहे ॲक्च्युली. पलीकडचं मी नाही दाखवू शकत कारण आणि हा इकडे आता सनराईज झालेला आहे, तुम्ही बघाल. जे गावी राहतात त्यांना ॲक्च्युली गावात म्हणजे गावाबद्दल सगळं माहिती असेल. आणि ॲक्च्युली म्हणजे आम्ही मुंबईला असतो तर गावाची किती ओढ असते आमच्या मनात ते आम्हालाच माहिती आहे. आणि जे बाकीचे शहरामध्ये राहतात, कोण पुणे, मुंबई किंवा आउट ऑफ कंट्री राहत असेल तर त्यांना देखील गावाची खूप ओढ असते. कारण एक आपलं ऋणानुबंध झालेलं असतं आपल्या गावासोबत आणि एक अटॅचमेंट असते. आणि फक्त कुठेतरी कामासाठी आपले घर चालावं यासाठी किंवा शिक्षणासाठी आपण बाहेर पडतो आपलं घर सोडून आणि अशा सिटीमध्ये जाऊन राहतो. त्यानंतर कधी फक्त पाहुणं आल्यासारखं एक 4-5 दिवस यायचं, देन पुन्हा रिटर्न. तर असंच चालू असतं काही लोकांचं. आणि जे मूळ गावीच असतात म्हणजे ज्यांचा व्यवसाय शेती असतो, म्हणजे ऊस वगैरे पिकवतात, ते कुठे बाहेर जात नाहीत. म्हणजे ते घरीच असतात. म्हणजे ते शेती बघतात आणि एकदम सुखात आनंदात राहतात. शहरी लोकांचं कसं असतं, एकदम धगधगीचं जीवन असतं. कधी कुठे काय होईल सांगता येत नाही ॲक्च्युली. आणि मुंबईमध्ये तर कधी कुठे बॉम्ब फुटेल, काय होईल हे तर समजतच नाही. कारण खूप धगधगीचं जीवन आहे मुंबईमधलं. आणि गावी आल्यानंतर खरंच खूप छान वाटतं. आणि आता मला तर माझी तर आता सुट्टी संपते. मला आता जावं लागेल मुंबईला. आणि जाताना तर एवढं खूप वाईट वाटतं की नको वाटतं जायला मग गाव सोडून. हे बघा ना, मोर वगैरे किती छान वाटतं ऐकायला. तर ठीक आहे, जे आहे ते असणारच आहे. आपल्याला काम वगैरे करावं तर लागणारच आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाकीचे जर तुम्हाला अशाच व्हिडिओ आवडल्या तर प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.